निगेटिव्ह असेल तर हे क्रॉस होतात, पॉझिटिव्ह असेल तर हे असे ओपन होतात. अशा 4 व्हेरियंट्स मध्ये उंबरठा अवेलेबल आहे. धनयोग ब्रेसलेट, पायराइट म्हणून फेमस ब्रेसलेट आहे. 7 चक्राची प्लेट आहे, झिबू कॉइन आहे. असं स्वामी जे बसलेल्या पोझिशन मध्ये आहेत, चंदनचं आहे. कुठल्याही प्रकारचं केमिकल तर नाहीच वापरत. गिफ्टिंग करतो हे चाफा, नीम तुलसी, कारण अंगाला खाज येत असेल. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 मैत्रिणी जे की मराठी उद्योजक आहेत, त्यांनी एक छोटासा व्यवसाय चालू केला आहे. स्पिरिच्युअल आणि वेलनेस या दोघांचे एक मिश्रण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे विविध प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट किंवा वास्तुदोष व वास्तू रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यामागे एक सायन्स असतं, त्याबद्दलही आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. आणि इथे कोणकोणत्या वस्तू भेटतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासोबत आता जसं हिवाळा आला आहे, त्यानिमित्ताने जर तुम्हाला काही प्रकारचे सोप हवे आणि ते सुद्धा ऑर्गॅनिक सोप, तर या ताई जे आहेत ते होममेड असे सोप बनवतात. तर ते सर्व डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर चला आपण पाहूया या व्हिडिओमध्ये आज आपल्याला काय काय पाहायला मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे दोघेही मराठी उद्योजक आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच सपोर्ट करा. पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की चेकआउट करा. तर येण्यासाठी आहे ना तुम्हाला डोंबिवली पुगवाला उतरायचं आहे. तिथनं तुम्ही ऑटो पकडून आहे ना तुम्हाला नांदिवली रोड बोलून तुम्ही इकडे सहज येऊ शकता. अनुभूती स्पिरिच्युअल वेलनेस अँड सर्व्हिसेस, ताईंच्या इथे वास्तू कन्सल्टंट आहे, गिफ्टचं शॉप आहे आणि इथे तुम्हाला वेलनेससाठी म्हणजे ऑर्गॅनिक सोपसुद्धा मिळणार आहेत. नमस्कार मंडळी, माझं नाव दर्शना शेट्टे. मी ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट आहे. आपण वास्तुशास्त्र आणि ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, पास्ट लाईफ रेग्रेशन थेरपी यासारख्या बऱ्याच मोडॅलिटीज इथे आपण प्रॅक्टिस करतो. मी 8 वर्ष या फील्डमध्ये प्रॅक्टिस करते. वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्सेसही केलेले आहेत. बरेच रिसर्च केल्यानंतर मी आणि माझी मैत्रीण, नमस्कार, मी डॉक्टर ज्योती म्हात्रे. मी PhD होल्डर आहे इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बरीच वर्ष या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर असं वाटलं की कुठेतरी ह्या नीड आहे की हर्बल प्रोडक्ट्सकडे वळण्याची, आणि म्हणून मी आणि माझी मैत्रीण आम्ही असं मिळून एक अनुभूती स्पिरिच्युअल अँड वेलनेस सर्व्हिसेस या संस्थेची स्थापना केली आहे. आम्ही दोघी एकत्र 16 वर्ष आहोत. आम्ही फ्रेंड्स आहोत आणि ट्रेन फ्रेंड्स होत ऍक्च्युली. येस, आमची ट्रेनमध्ये भेट झाली. दोघी पहिले जॉब करायचो, आता तिने जॉब कंटिन्यू केलाय, प्लस मला ती मदत करते या फील्डमध्ये. 2 वर्ष मी हा सेटअप चालू ठेवलेला आहे आणि आपण वेगवेगळे रिसर्च करतोय प्रोडक्टमध्ये. एक एक करून मी तुम्हाला आमचे प्रोडक्ट दाखवते, जेणेकरून तुम्हाला कळेल की आम्ही इथे काय काय ठेवलंय आणि तुम्हाला त्याचे काय काय बेनिफिट्स मिळणार आहे. आपण बऱ्याचदा पाहिलं असेल, सगळ्यांच्या हातामध्ये आता हे ब्रेसलेट कॉमन असतं. हे आहे धनयोग ब्रेसलेट. धनयोग ब्रेसलेट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टलचे कॉम्बिनेशन आपण केलेत. त्याच्यामध्ये सिट्रीन आहे, हेमेटाइट आहे, टायगर आय आहे, ग्रीन जेड, ग्रीन एव्हेंचुरियन, पायराइट आणि क्लिअर क्वार्ट्ज. हे सगळे क्रिस्टल तुम्हाला फायनान्स, प्रोटेक्शन, प्रॉस्पेरिटी, त्याच्यानंतर कॉन्फिडन्स, एनर्जी बॅलन्सिंग साठी हे सगळे क्रिस्टल हेल्प करतात. हे तुम्हाला डेली वेअर करायचे. ह्याचे खूप छान बेनिफिट्स आहेत. माझ्या बऱ्याचशा कस्टमर्सना ह्याचा रिझल्ट आलेला आहे. हे आपल्याकडे ब्रेसलेट अवेलेबल आहे. हे कुणी घालावं ताई? जसं आता राशीनुसार घालावं की आता बऱ्याचदा जेव्हा व्ह्यूअर्स विचारतात, बरोबर, टायगर आहे कॉन्फिडन्स साठी असतो, पायराइट मनी अट्रॅक्शन साठी असतो, बरोबर. तर हे कुणी घालावं? सर्वांसाठी हे क्रिस्टल सर्वांसाठी आहेत. हे कोणीही घालू शकतात. त्याच्यासाठी राशी किंवा काही बघायची गरज नाहीये. ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ग्रोथ हवी आहे, ज्यांना कॉन्फिडन्स हवाय आणि काम करण्याची जिद्द ज्यांच्यामध्ये आहे ना, मेहनत केल्याशिवाय रिझल्ट येणार नाही. मेहनत आणि हे ब्रेसलेट तुमच्या एनर्जीवर फर्स्ट काम करतं. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र तुम्हाला रिझल्ट येणार आहेत. ओके. त्याचबरोबर आपल्याकडे एक पायराइट म्हणून फेमस ब्रेसलेट आहे. हे ब्रेसलेट तुमचा कॅश अट्रॅक्शनची याच्यामध्ये पॉवर आहे. प्रत्येकाला हे ब्रेसलेट घालणं खूप गरजेचं आहे. याच्यामधून तुम्हाला कॅश बेनिफिट्स खूप छान मिळणार आहेत. प्रॉस्पेरिटी तर होणारच आहे. त्यामुळे हे पायराइटचं ब्रेसलेट आहे. याचबरोबर आपल्याकडे याची प्राइस रेंज काय आहे? जवळपास आपल्याकडे हे 600 रुपयापासून चालू होतात. 600, 800, 1200 असे आपल्याकडे वेगवेगळे रेंज आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे एक खूप छान ब्रेसलेट आहे, ह्याला म्हणतात ट्रिपल प्रोटेक्शन. हे ब्रेसलेट तुम्हाला सगळ्या निगेटिव्ह एनर्जी पासून प्रोटेक्ट करतं. सो हेही आपल्याकडे अवेलेबल आहे. हे सुद्धा तुम्ही घालू शकता सगळ्यांनी. त्याचबरोबर रुद्राक्ष आणि क्लिअर क्वार्ट्ज असं हे कॉम्बिनेशनचं सुद्धा ब्रेसलेट आहे. आपण कस्टमाइज ब्रेसलेट्स करून देतो. माझ्या एका क्लायंटचं ऑलरेडी हे ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे. मॅरेज प्रपोजलसाठी, ज्यांना लग्नासाठी प्रपोजल्स येत नाहीत त्यासाठी हे ब्रेसलेट आहे. त्यानुसार
7 चक्राची प्लेट आहे. आता ही Charging करण्यासाठी. चार्जिंग प्लेट, येस. ही यूज कशी करायची? तुम्ही ऑफिसमध्ये आहात, काहींना जमत नाही की आपण हे काही वेअर केलेलं काहींना आवडत नाही किंवा ऑफिसमध्ये चालत नाही. ही जी प्लेट आहे ही तुम्हाला डेस्कवरती ठेवायची. ह्याच्यावरती पाण्याची बॉटल ठेवा. ते पाणी दिवसभर इंटेक करा. 7 चक्राची एनर्जी ह्याच्यामध्ये आहे, ती तुमच्या बॉडीमध्ये फ्लो व्हायला सुरुवात होणार आणि 7 चक्र तुमची बॅलन्स व्हायला सुरुवात होते. बरोबर. अशी As a प्लेट आहे. human, 7 चक्र असतात. 7 चक्र आपल्या बॉडीमध्ये आहेत. ही एनर्जी लेवल आहे आणि तुमचे जेव्हा चक्र बॅलन्स असतात तेव्हा तुमच्या आयुष्यातले प्रत्येक प्रॉब्लेम हील व्हायला सुरुवात होते. अच्छा. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे की तुमची चक्र बॅलन्स असणं. ओके, तर ही आपल्याकडे प्लेट आहे. त्याचबरोबर आपल्याकडे झिबू कॉइन आहे. झिबू कॉइन मध्ये अशी एनर्जी आहे की तुमची प्रत्येक इच्छा मॅनिफेस्ट करू शकतो. ह्या इच्छा मॅनिफेस्ट करण्यासाठीची एक टेक्निक आहे. तुम्ही जेव्हा हे आमच्याकडनं परचेस करता, आपण तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगणार की हे कसं वापरायचं, हे कसं ठेवायचं आणि ह्याला चार्ज कसं करायचं. तर हे झिबू कॉइन पण आपल्याकडे अवेलेबल आहे. वॉलेटमध्ये वगैरे हे वॉलेटमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे क्रिस्टलची ट्री आहे, 7 चक्र ट्री आहे. त्याच्यानंतर गोमती चक्र जे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि हे सगळ्यात पॉवरफुल आहे हे घरामध्ये ठेवणं. तर आपल्याकडे गोमती चक्राचं ट्री अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हे रोज कॉटचं मॅन्ड्राइट डक आहे. लव्ह आणि रिलेशनशिपसाठी हे यूज होतं. हे बेस्ट काम करतं. तुम्ही बेडरूममध्ये हे प्लेस केलात तर खूप छान ह्याचा रिझल्ट येतो. टायगर आयचं आपल्याकडे कॉन्फिडन्ससाठी, हे मुलं पण वापरू शकतात, लहान मुलं. कॉन्फिडन्ससाठी हे लॉकेट पण आहे अवेलेबल. त्याचबरोबर लक्ष्मीचं प्रतीक मानलं जाणारी ही कवडी आहे. ही तुम्हाला लॉकरमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा पूजेलाही लावू शकता. लक्ष्मीसाठी ही खूप छान अट्रॅक्शनसाठी काम करते. ही रिअल आहे, ओरिजिनल कवडी आहे ही. त्याचबरोबर आपल्याकडे पायराइटचे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत. आता हे सगळे पेरुवियन पायराइटचे क्लस्टर्स आहेत. तर हा क्लस्टर तुम्ही तुमच्या डेस्कवरती, ऑफिसमध्ये किंवा बिझनेस प्लेसमध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुमच्याकडे क्लायंट फ्लो पण अट्रॅक्ट होईल आणि कॅश पण अट्रॅक्ट होईल. ज्यांना बाकी पॉसिबल नसेल त्यांनी हे छोटे पायराइटचा क्लस्टर आहे, आपण बॉटल फॉर्ममध्ये फिल केलाय, हा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा बॅग्समध्ये कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला ह्याची एनर्जी सुद्धा मिळेल. एक छोटंसं पायराइटचं त्याच्यामध्ये पेंडंट सुद्धा आहे आपल्याकडे अवेलेबल. सो दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि 100% बेनिफिट ह्याच्यामधनं मिळणार. म्हणजे ज्याला जसं हवं तसं तो यूज करू शकतो. ब्रेसलेट आवडतं, कुणाला नाही काही वेअर करायचं असेल तर झिबू कॉइन घेऊन कॅरी करू शकता. करेक्ट. तुम्हाला ह्याची एनर्जी कशी कॅरी करायची, तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम आला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्हाला विचारू शकता, काय करू शकतो. इव्हन आपल्याकडे काही कस्टमाइज ब्रेसलेट्स पण मिळतात, ज्याच्यामध्ये तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम नुसार आपण ते कस्टमाइज करतो. मग हेल्थचे असू देत, वेल्थचे असू देत, कुठलेही प्रॉब्लेम असू देत. आता ताई तुम्ही आता एस्ट्रॉलॉजिस्ट आहात, तर त्यामुळे एक कॉमन प्रश्न विचारतो की आणि किती दिवसांनी फरक पडतो? बघा, ब्रेसलेट घातल्यापासून रिझल्ट लगेच चालू होतो. किमान तुम्हाला 7 ते 21 दिवस लागतो त्याचा रिझल्ट तुम्हाला समजून येण्यासाठी. पण जसे तुम्ही घालायला लागलात त्याची एनर्जी फील्ड इन्स्टंट काम करते आणि आपण ना ते इथे चेक करून दाखवतो. आपल्याकडे एल शेपचे रॉड्स आहेत आणि त्याने तुमची एनर्जी आणि ब्रेसलेट घातल्यानंतरची एनर्जी ही दोन्ही तुमच्या समोर असते. सो आपण हे चेक करतो, त्याला एनर्जाइज करतो. ते तुम्हाला सगळी प्रोसेस इथे मी दाखवू शकते की काय असतं. त्यामुळे तुम्ही इथे व्हिजिट केलीत ना तर तुम्हाला हे नक्की कळेल आपण कसं टेक्निक यूज करतो आणि ती एनर्जी तुम्हाला कळली पाहिजे, तरच तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो. सो ह्याचं काम काय आहे, तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करणं. ते चार्ज कसं करायचं, त्याला कमांड कशा द्यायच्या, हे आम्ही तुम्हाला रिअल इथे येऊन सांगणार. ते 100% काम करणार. ताई, आता तुम्ही एका रॉड बद्दल उल्लेख केला, बरोबर. त्या रॉड बद्दल तुम्ही डेमो देऊ शकता आमच्या प्रेक्षकांना? कारण तुम्ही एस्ट्रॉलॉजीचा, न्यूमरोलॉजीचा बराच अभ्यास केला यामध्ये, तर त्यासाठी आमच्या व्ह्युअर्सला सांगू शकता कशा पद्धतीने आपले 7 चक्राज वरती ती एनर्जी वर्क करते? डेफिनेटली. आपण लगेच बघूया की ती कशी एनर्जी वर्क करते, मी तुम्हाला दाखवते. बघा, आता हे आहेत एल शेप रॉड, ह्याला म्हणतात एल शेप रॉड. हे रॉड ऑटोमॅटिकली फिरतात, ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. ओके, मी जस्ट ठेवलंय, हे ऑटो फिरतात, मी फक्त ह्याला इथे पकडलेलं आहे, हे त्यांचे फिरतायत. ओके, आता हे 2 रॉड आहेत. आपण ज्योतीचीच एनर्जी बघूया की ती कशी काम करते. नक्की. आता तिच्या हातामध्ये कुठलेच ब्रेसलेट नाहीयेत. ओके, ह्याचा कन्सेप्ट एवढाच असतो की जर ह्याच्या समोर निगेटिव्ह असेल तर हे क्रॉस होतं, जसं मॅग्नेट काम करतं. पॉझिटिव्ह असेल तर हे असे ओपन होतात. ओके, जसं पॉझिटिव्ह हे रिपल्ट असतं आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट करतं, अशी ह्याची कन्सेप्ट आहे. ओके, आता आपण ज्योतीची एनर्जी बघूया कशी काम करते. हे बघू शकता मित्रांनो, बघा ताईंचा हात एकदम स्टेबल आहे. मी तुम्हाला थोडंसं झूम करून पण दाखवतो. हे पाहू शकता, हात जरा सुद्धा हलत नाहीये.
बघा. ओके. ओके परफेक्ट. आता ज्योती तू धनयोग ब्रेसलेट हातात घे, आपण बघू एनर्जी कशी काम करते. अच्छा, ताईने आता ब्रेसलेट हातात घेतलंय. ओ वा. त्या ब्रेसलेटची जी एनर्जी आहे त्या एनर्जीने तिच्या ऑराला आणि 7 चक्रास वरती काम करायला सुरुवात केली. करेक्ट. जशी काम करायला सुरुवात केली एनर्जी फील्ड चेंज झाली. ओके. ओके, आपण परत ठेवून बघूया काय होतं. वा. या. सो हे आहे ब्रेसलेटच्या एनर्जीचे परिणाम. जसं मी म्हटलं ना की इन्स्टंट काम करतं ब्रेसलेट आपलं. हे एनर्जीवरती मी तुम्हाला आता दाखवू शकली की ही एनर्जी कशी दिसते. तिने हातात घेतलं, तिने वेअर केलं की एनर्जी लगेच चेंज होणार. घालून घे बघ कसं आता वाटतंय. ओके, लगेच इम्पॅक्ट होतो. इमिडिएट इम्पॅक्ट. मी काहीही केलं नाहीये. हे बघा. हो, आणि हात बघू शकता. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय. बघा एकदम स्टेबल आहे हात, बघू शकता. सुंदर सुंदर डेमो. आपल्याकडे ना काही गिफ्टिंगचे आयटम्स आहेत. जसं सगळ्या शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळे आयडल्स दिसतात. गणपती आहे किंवा स्वामी समर्थ आहे, राधाकृष्ण आहे, विठ्ठल रखुमाई आहे, असे बऱ्याच प्रकारचे आयडल्स आहेत. पण आपण आपल्या शॉपमध्ये जेव्हा हे ठेवलेत, आपण स्पिरिच्युअलिटीला प्रमोट करतो. आपल्या शॉपमध्ये जेव्हा तुम्ही व्हिजिट करता, तुम्हाला काही गिफ्टिंग द्यायचे असतात, पहिले आपण तुम्हाला विचारतो तुम्ही कशासाठी गिफ्ट देणार आहात, रिझन काय आहे, त्यात त्यांना काय रिक्वायरमेंट आहे. आपल्याला जेव्हा ही रिक्वायरमेंट कळते ना, तेव्हा आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की ह्याच्यापैकी तुम्हाला काय द्यायचंय. जसं की मी तुम्हाला एक सांगू शकते एक्झाम्पल. इथे आहे पंचमुखी हनुमानाची मूर्ती. 2 फॉर्म मध्ये आहेत. जर तुमच्या वास्तूचा दरवाजा साऊथ फेसिंग आहे किंवा तिथे काही इश्यूज आहेत, तर आपण त्यांना पंचमुखी हनुमानाची मूर्ती बाहेर ठेवायला देतो. अच्छा. तर त्यासाठी मी ह्या इथे मूर्त्या ठेवल्यात की तुम्ही हे देऊ शकता. त्यांना वास्तूनुसार पण रिझल्ट मिळेल आणि तुम्ही एक गिफ्ट केलं, बेस्ट गिफ्ट केलं, हा तुम्हालाही आनंद मिळेल. सो ह्या पद्धतीने आपण ही एक मूर्ती आहे. एक लक्ष्मीची मूर्ती आहे की जी तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या दिवशी ह्याची जेव्हा पूजा कराल आणि लॉकरमध्ये ठेवाल, खूप छान बेनिफिट देते. यावर्षी आम्ही दिवाळीसाठी एक लक्ष्मीचं किटही इंट्रोड्यूस केलं होतं. खूप जणांनी ते किट घेतलं होतं. तसंच ही सरस्वतीची मूर्ती आहे. ज्या मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही, ज्यांना अभ्यासात चॅलेंजेस येतात, त्यासाठी आम्ही ही मूर्ती सजेस्ट करतो की तुम्ही त्यांच्या डेस्कवरती ठेवा. एक मंत्र सांगतो, तो डेली मंत्र चॅन्ट करा आणि जेणेकरून ह्याची एनर्जी त्यांना हेल्प करेल आणि अभ्यासात त्यांची ग्रोथ होईल. ह्या पद्धतीने आपण ह्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. प्रत्येकाच्या मागे एक एक लॉजिक आहे आणि त्यानुसार आपण त्यांना देतो आणि त्यानुसार ते त्याचं बेनिफिट घेतात. सो हे खूप गरजेचं आहे. आता हे तुम्ही इथे बघत असाल की ही कॅट आहे. दिसायला एक सिम्पल आणि छोट्या फॉर्म मधली एक कॅट आहे, पण त्याचे वास्तूसाठी, क्लायंटसाठी खूप छान बेनिफिट्स आहेत. ते वास्तू कन्सल्टंटच तुम्हाला परफेक्ट आणि त्याची डिरेक्शन परफेक्ट सांगू शकतो. त्यासाठी आम्ही हे इथे ठेवलेलं आहे सेल करण्याला, की तुम्हाला पण त्याचं बेनिफिट मिळेल. हे आम्ही सगळ्या गोष्टी इथे तुम्ही आल्यावरती सजेस्ट करतो आणि त्यानुसारच तुम्ही हे परचेस करायला तुम्हाला सांगतो की काय घेऊ शकता. अच्छा. आता ताई इकडे श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती पाहायला मिळत आहेत. हो. तर यापैकी आता बरेच जण म्हणतात हे श्री स्वामी समर्थांची ही जी मूर्ती आहे, दोन्ही हाताने आशीर्वाद देते. बरोबर. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणती मूर्ती? ह्या मूर्ती खूप युनिक आहेत. म्हणजे ही आशीर्वाद पोझिशन मधली म्हणा किंवा स्वामी जे बसलेल्या पोझिशन मध्ये आहेत, ही सुद्धा आशीर्वाद पोझिशन मधली मूर्ती आहे. या सगळ्या मूर्ती खूप युनिक आहेत. तुम्ही घरात ठेवल्या ठेवल्या त्याची एनर्जी तुम्हाला जाणवेल. अच्छा. कारण ह्या मूर्ती जनरली कुठे मिळत नाहीत. आपण खूप चूज करून मूर्ती आणलेल्या आहेत. सगळ्याच आपण मूर्ती ठेवलेल्या नाहीये. प्रत्येकाची पोझिशन वेगळी आहे. कार मध्ये ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वामींच्या मूर्ती इथे अवेलेबल आहेत. सो खूप युनिक कलेक्शन आपल्याकडे आहे मूर्त्यांचं. आणि मूर्त्यांची प्राइस रेंज काय आहे ताई? किमान तुम्ही पकडून चला 200 रुपयापासून चालू होते ते 1000, 1500, 2000 ह्या रेंज पर्यंत मूर्त्या जातात. राधाकृष्णाची मूर्ती आहे. राधाकृष्णाची मूर्ती तुम्ही बेडरूम मध्ये ठेवू शकता. खूप छान सुंदर काम करते. रिलेशनशिप साठी ते बेस्ट काम करतात. गणपतीची मूर्ती वेगवेगळ्या फॉर्म मधली आहे. त्यानुसार आपल्याकडे इथे तुम्ही बघू शकता तर एव्हिलायचं हे विंचॅम आहे. इथेही विंचॅम आहे, इथे एक विंचॅम आहे आणि प्लस आपल्याकडे एव्हिलायचे किचन्स आहेत. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये हे किचन्स आहेत. निगेटिव्ह एनर्जी पासून प्रोटेक्शन करण्यासाठी एव्हिलायचा यूज होतो. ते तुम्ही स्वतः कॅरी करू शकता किचन्स. प्लस तुम्ही एंट्रन्सला, डोरला वगैरे लावू शकता. विंचॅम घरामध्ये लावू शकता, जेणेकरून एनर्जी तुमची प्युरिफाय होईल. हे बेस्ट काम करतात.
वास्तूसाठी. म्हणजे निगेटिव्हिटी निघून जाते. डेफिनेटली निगेटिव्हिटी निघून जाते घरामधून. सो हे तुम्ही नक्कीच यूज करा. ह्याच्यामध्ये हे व्हेरियंट्स पण आहेत आपल्याकडे वेगवेगळे. अच्छा. स्वामींची अशी पाटी पण आहे जी तुम्हाला गिफ्ट करता येईल की हा. हे घर स्वामींचं आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो. बरोबर. ओके. तसंच इथे एव्हिलायचं एक मोठी साईज पण आपल्याला मिळते. हो. हे तुम्ही एंट्रन्सला यूज करू शकता. हे हमसा साईन आहे. हे पण स्पिरिच्युअलिटीचं एक सिम्बॉल आहे. अच्छा. तर ह्याच्यामधून पण खूप छान एनर्जी फ्लो होते. छान. ओके. त्याचबरोबर त्या कनेक्शन मध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीमियम अगरबत्तीज आहेत. अच्छा. अगरबत्ती काम काय करते हा प्रश्न प्रत्येकाला असतो. म्हणजे आपण फक्त स्मेलसाठी यूज करतो, आपल्याला आवडते म्हणून यूज करतो. खरं बघायला गेलं ना तर अगरबत्ती तुमचा ऑरा क्लीन करते. जेव्हा तुम्ही देवाला अशी अगरबत्ती दाखवता ना तर तुम्ही देवाला कमी दाखवता, ती तुमच्या ऑरात ना निगेटिव्ह एनर्जी क्लीन करण्यासाठी वापरता. ओके. प्रत्येक गोष्टी मागे एक सायन्स आहे आणि ते सायन्स जाणून घेतलं पाहिजे. बरोबर. म्हणून आपण इथे अगरबत्त्या ठेवल्यात, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहेत. जो स्मेल आहे अगरबत्तीचा तो तुमचा ऑरा क्लीन करतो. मग यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आहेत? चंदनची अगरबत्ती आहे आपल्याकडे जी प्युअर सॅन्डल आहे. साई फ्लोरा एक खूप छान ब्रँड आहे जी साई सगळे फ्लोरा. वापरतात. इवन गोल्डन फ्लोरा सगळे वापरतात. अच्छा. त्यानुसार एक परफ्यूम बेस्ड आपल्याकडे अगरबत्त्याच आहेत काही वेगवेगळ्या. अच्छा. आणि ह्या सगळ्या तुम्ही बघाल तर काश्मीरी मक्स किंवा रॉयल रोज हे सगळे प्रीमियम फ्रेग्रन्स मध्ये जातात, जे तुम्ही ऑकेजनली लावू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे गाईच्या शेणीपासून बनवलेला धूप आहे. अच्छा. खूप सुंदर काम करतो हा धूप, ज्याच्यातनं तुम्हाला रिझल्ट खूप सुंदर येतात. हा गाईच्या गोरीपासून प्युअरली बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळे व्हेरियंट्स पण आहेत. कापूर आहे किंवा कस्तुरी आहे किंवा गुगल आहे, असे वेगवेगळे ह्याच्यामध्ये फ्रेग्रन्स पण आहेत. ओके. तसंच धूप स्टिक आहेत वेगवेगळ्या व्हेरियंटच्या धूप स्टिक आहेत. कप धूप आहे. तसंच भीमसेन कपूर जो सगळ्यांनी घरात यूज केलाच पाहिजे. अच्छा. रोज हा संध्याकाळी तुम्हाला देवाचा दिवा, तुम्ही जेव्हा देवाला लावता दिवा त्याच वेळेला हा सुद्धा धूप तुम्ही लावा. कपूर आहे हा ओरिजिनल कापूर आहे. पूर्ण घरातली निगेटिव्हिटी ह्याने क्लीन होते. तर तुम्हाला हा 100% रोज लावायचा आहे. तर हा तुम्ही नक्कीच यूज करा. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम्स अवेलेबल आहेत. तुम्ही पूजेसाठी हा यूज करू शकता. वास्तू उंबरठा, जो तुम्ही घरामध्ये उंबरठा वापरता, आपल्याकडे औदुंबर, देवदार, खैर आणि साग अशा 4 व्हेरियंट्स मध्ये उंबरठा अवेलेबल आहे. हा उंबरठा वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये येतो. तुम्हाला हव्या तशा डिझाईन मध्ये आणि तुमच्या घरामध्ये जी साईज आहे ती साईज घेऊन आपण हा उंबरठा तुम्हाला देतो. त्या उंबरठ्याबरोबर त्याची प्लेट येते, चांदीची तार येते, त्याच्यानंतर स्वस्तिक प्लेट येते, गोमती चक्र, काही रत्न येतात. त्याची पूजा करण्यासाठी आपण एक किट देतो, ज्याच्यामध्ये गोमूत्र आहे किंवा गंगाजल आहे, 7 प्रकारची वेगवेगळी माती आहे. ती माती तुम्हाला त्याच्यामध्ये दिली जाते. त्या उंबरठ्याची पूजा करून तुम्हाला तो उंबरठा फिक्स करायचा असतो. ज्या डिझाईनमध्ये तुम्ही सांगाल त्या डिझाईनमध्ये आपल्याकडे तो कार्विंगमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. हा उंबरठा खूप छान काम करतो. वास्तूमध्ये जी निगेटिव्हिटी एंटर करते, फर्स्ट एंटर करते तुमच्या दरवाजातून. जर तुम्ही हा उंबरठा लावलात, कुठलाही लावा, सागाचा जरी लावलात, तो उंबरठा ती निगेटिव्हिटी कट करतो आणि पहिलं प्रोटेक्शन तुमचं दरवाजातूनच सुरू होतं. त्यामुळे प्रत्येकाने हा उंबरठा यूज करायलाच हवा. आता जसं ताई तुम्ही आता सांगितलं कोणताही उंबरठा लावा, बरोबर. यामध्ये सर्वात बेस्ट कोणता असतो? कारण व्ह्यूअर्स नेहमी कन्फ्यूज असतात. कारण मी मागे सुद्धा एक व्हिडिओ केलेला, तर मला बरेच कॉमेंट आलेले बरोबर की आम्हाला खीरचा चांगला असेल की औदुंबरचा चांगला असेल की सागाचा चांगला असेल. बरोबर. त्याबद्दल काय? सगळ्यात जास्त चांगला असतो खैराचा आणि नंतर सागाचा. अच्छा. खैर जनरली मिळत नाही, आपल्याकडे अवेलेबल आहे, लायसन्स आहेत आपल्याकडे त्याचे. सो खैराचा पण अवेलेबल आहे किंवा तुम्ही सागाचाही यूज करू शकता, जो बेस्ट काम करतो. औदुंबराला थोडासा त्याचा लाईफ स्पॅन कमी असतो, त्यामुळे तो 4-5 वर्षानंतर थोडासा खराब व्हायला सुरुवात होते. ते लाकूड थोडंसं मऊ असतं. अच्छा. त्यामुळे सागाचा हा बेस्ट काम करतो. तुम्ही सागाचा उंबरठा 100% घेऊ शकता. अच्छा. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्सही आहेत. तुम्हाला लक्ष्मीची पावलं कार्व करून मिळतात. आपण इपॉक्सी करतो त्याच्यामध्ये, त्यामुळे ते कधीच खराब होत नाही. ते आहे तसेच दिसणार तुम्हाला. सो खूप सुंदर लुक आहे. काय प्राइस रेंज असते? प्राइस रेंज जनरली ह्या उंबरठ्याची चालू होते 3,500-4,000 हजार पासून चालू होते. आपण इथे वास्तूचं कन्सल्टेशन करतो, पत्रिका चेक करतो. आपल्याकडे ऍस्ट्रोलॉजी, वास्तुशास्त्र, न्यूमरोलॉजी अशा प्रकारचे अनेक गोष्टींची कन्सल्टेशन्स होतात. त्यामध्ये आपण इथे पत्रिका बनवूनही देतो. या पद्धतीची आपल्याकडे पत्रिका पूर्ण डिटेलमध्ये बनवून मिळते. ओके. आणि असंच आपलं त्यानुसार कन्सल्टेशन होतं. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही ते सफर करताय, ते का सफर करताय त्याचं आपण इथे तुम्हाला प्रेडिक्शन सांगू शकतो. प्लस त्यावरती रेमेडी काय करायची, जी रेमेडी तुम्ही ट्रॅव्हल करताना, जॉब करतानाही इझिली करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला काही बसून पूजा पाठ करायची गरज नसते. छोट्या रेमेडी खूप छान काम करतात.
फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्याची आणि ती गोष्ट मॅनिफेस्ट करण्याची गरज आहे. तर अशा रेमेडी आपण इथे सजेस्ट करतो तुम्हाला. त्याचबरोबर आपण वास्तू चेक पण करायला येतो, तुमच्या घरी आपण व्हिजिट करतो. तर तुम्ही जिथे लोकेशन असेल तिथे तुम्ही सांगू शकता कुठे व्हिजिट आहे, आपण तिथे येऊन तशा व्हिजिट करून बिना तोडफोड आपण काम करतो. तुम्हाला काही तिथे कलर कॉम्बिनेशन्स म्हणा किंवा काही वस्तूंचे चेंजेस करायला आपण देतो. रेमेडीजही काही असतात ज्यांची भाड्याची घरं आहेत, तर त्यांचे नेहमी मला प्रश्न असतात की मॅडम आम्ही कसं काम करायचं, कारण भाड्याचं घर आहे, आम्हाला सोडावं लागणार, मग तिथे आम्ही खर्च किती करू. तर अशा सगळ्यांसाठी मी हे सांगू शकते की आपण तिथे अशा रेमेडी लावतो ज्या रेमेडी तुम्ही नंतर तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता, ज्या तुम्हाला दुसऱ्या घरातही काम करणाऱ्या आहेत आणि त्या 100% पॉझिटिव्हच काम करतात. माझ्या तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं तरी तुम्हाला तिथे रिव्ह्यू सुद्धा मिळतील बरेच जणांचे. ताईंचं 4.9 ची रेटिंग आहे. येस, तर बऱ्याच वर्षांपासून हे मी काम करते, त्यामुळे प्रत्येक क्लायंट माझ्याशी आजही कनेक्ट आहे आणि त्यांनी स्वतःहून ते रिव्ह्यूज दिलेले आहेत. सो ही कामं आपल्याकडे होतात. प्लस आपण लहान मुलांसाठी किंवा 10वी पर्यंत जी मुलं आहेत, इव्हन मोठ्यांसाठी सुद्धा आपल्याकडे DMIT ची टेस्ट आहे. आपण काउन्सिलिंग करतो. अच्छा. करिअर काउन्सिलिंग, पॅरेंट काउन्सिलिंग आपल्याकडे केलं जातं. आपल्या हाताचे जे फिंगरप्रिंट्स आहेत त्या फिंगरप्रिंटवरून एक रिपोर्ट जनरेट होतो. अच्छा. आणि त्या रिपोर्टनुसार मुलांचं काउन्सिलिंग करतो. पॅरेंट्सना सुद्धा आपण बोलवतो समोर आणि तो रिपोर्ट कसा स्टडी करायचा, त्यांना फ्युचरमध्ये त्याचे रिझल्ट कसे येतील ह्याचं स्टडी आपण इथे करून त्यांना त्यानुसार गाईड करतो. त्याचे काय चार्जेस असतात? काउन्सिलिंगसाठी आपल्याकडे 2 टेस्ट होतात. 10वीच्या जे खाली जी मुलं आहेत म्हणजे 1ली ते 10वी त्यांच्यासाठी एक टेस्ट होते ज्याचे चार्जेस 4500 आहे. आणि 10वीच्या नंतरची जी काही मुलं आहेत, मग त्याच्यामध्ये मोठी सुद्धा जी जॉब करतात तेही करू शकतात, त्यांचे चार्जेस आहेत 6500. प्लस काउन्सिलिंग याच्यामध्ये फ्री असतं. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते आम्ही इथे सॉल्व्ह करतो. अच्छा. ओके. आणि नॉर्मल कन्सल्टेशन चार्जेस किती आहेत? नॉर्मल कन्सल्टेशन जर पत्रिका बघायची असेल तर 250 रुपीज आहे. अच्छा. घर चेक करायचं असेल तर विदिन डोंबिवली असेल तर 2500 आहे. आउट ऑफ डोंबिवली डिपेंड ऑन साईट जी असेल तसे आपण चार्जेस घेतो. आणि न्यूमरोलॉजीचा रिपोर्ट असेल तो 1500 त्याची चार्जेस आहेत. असे वेगवेगळे आहेत. वास्तू निमित्त आपण सर्वच करता, म्हणजे लग्न म्हणा किंवा हो कोणाचं लग्न जर जुळत नसेल. हो, बरेचदा क्वेश्चन येतो की लग्न जुळत नाही तर काय करायचं. त्याच्यासाठी ना खूप छान छान टेक्निक्स आहेत आपल्याकडे. पत्रिका तर आपण पहिले बघतो कारण ते खूप महत्वाचं आहे की तुमचा योग आहे का, तिथे काय प्रॉब्लेम्स आहेत ते चेक करतो. वास्तूमध्ये तुम्हाला कुठल्या डिरेक्शनला झोपायचं आहे, कुठे बसून मॅनिफेस्टेशन करायचं आहे, ते कसं करायचं आहे आणि त्याच्यासाठी कुठले स्विच वर्ड्स यूज करायचे आहेत, प्लस ब्रेसलेट यूज करायचं, असं आपण कॉम्बिनेशनमध्ये त्यांना एक रेमेडी देतो आणि ती 100% काम करतेच करते. सो अशा रीतीने आपण इथे कन्सल्टेशन देतो की जे तुम्हाला इझिली करता येतं. वेगवेगळे कन्सल्टेशन आपल्याकडे त्यामुळे होत असतात. आणि ताईंचं मी पाहत होतो इकडे बरेचसे सर्टिफिकेट सुद्धा ताईंनी डिस्प्लेला लावलेले आहेत, बघू शकता. न्यूमरोलॉजिस्ट आहेत, ॲस्ट्रॉनॉमी, जवळपास 20-25 प्रकारचे मी कोर्सेस केलेले आहेत. अच्छा. आपण पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी पण करतो. तुम्ही तुमचं पास्ट चेक करू शकता. माझ्याकडे बरेचसे क्लायंट्स आहेत माझे ज्यांनी त्यांचं स्वतःचं पास्ट बघितलं आणि ते आता स्वतःच्या आयुष्यावरती एवढं सुंदर काम करतायत की त्यांना त्याचे रिझल्ट आलेले आहेत. तर ती थेरपी पण आपल्याकडे होते. आपण सर्टिफाईड ट्रेनर आहोत ह्या सगळ्याचे. सो तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करून हे सगळ्या गोष्टी करून घेऊ शकता. ताई एक शेवटचा प्रश्न, काही अंधश्रद्धा आहे का? बरोबर. काही मिथ आहेत का? बरोबर. याबद्दल ताई तुमचं मत काय? तुम्ही एक अभ्यासक आहात, तुम्ही बराच अभ्यास केलात, खोल अभ्यास केला याबद्दल. बरोबर. आणि तुम्हालाही माहिती आहे की आपला जसं जल, वायू, पृथ्वी या 5 एलिमेंट्स वरती सर्व निर्भर असतं, म्हणजे जे म्हणतात ऍस्ट्रॉनॉमी. अगदी बरोबर. तर ताई तुमचं याबद्दल मत काय आहे? म्हणजे बघा, अंधश्रद्धा ऍक्च्युली अंधश्रद्धा नाहीये. तुम्ही ब्लाइंडली काही विचार न करता जेव्हा गोष्टी करताना त्याला अंधश्रद्धा म्हणतात. हे पर्टिक्युलरली ना प्रॉपर सायन्स आहे. प्रत्येक गोष्टी मागे एक कारण आहे. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, एक सिंपल उदाहरण अगरबत्तीचं. पूजा करण्याचं, देवाला आपण जेव्हा पूजा करतो ती पूजा का करतो याचं कारण कोणालाच माहित नाही. त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. पहिले तुम्ही बघाल तर एक दगडाचं पादुका असायच्या, त्याच्यावरती आपण डोकं टेकायचो. ते डोकं का टेकायचो? आपल्या इथे आहे ना आज्ञाचक्र आहे. जेव्हा आपण हे आज्ञाचक्र जेव्हा त्या दगडावरती ठेवतो तेव्हा तो दगड आपल्या इथे जी निगेटिव्ह एनर्जी जी काही अटकलेली असते ना ती पूर्ण शोषून घेतो. ही आज्ञाचक्राची क्लिन्झिंग प्रोसेस आहे. ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही पूजा करता ना तेव्हा त्याचा रिझल्ट येतो. हे सायन्स आहे. ह्याच्यामागे कुठलीही अंधश्रद्धा नाही. पण ते तुम्ही समजून घेऊन जर केलं तर ती श्रद्धा आहे. आणि तुम्ही त्या पद्धतीने काम केलं तर तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट मिळणार.
फक्त ते पहिले समजून घ्या. उगाच त्याच्यावरती काही बोलायचं असं नाहीये, कारण त्याचा खूप डिटेल आणि स्टडी मी आहे. तर म्हणेन की एका अभ्यासक जसं जसं ताई आहेत एस्ट्रॉलॉजिस्ट आहेत, तर तशावरती तुम्ही येऊन या सगळ्या ऍडवाइस घेतल्या पाहिजे. डेफिनेटली तुम्ही प्रॉपर जो ह्या क्षेत्रामध्ये खूप वर्षांपासून किंवा ज्याने तेवढा अभ्यास केलाय डिटेलमध्ये, अशा ठिकाणीच तुम्ही जाऊन कन्सल्टेशन घेतलं पाहिजे. ऑनलाईन बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. आजकाल माझ्याकडेही बरेच जण येतात आणि सांगतात की मॅडम इकडे हे सांगितलंय ऑनलाईन, आम्ही ते केलं, पण त्याचे निगेटिव्ह रिझल्ट जेव्हा येतात ना, तेव्हा ते येऊन मग विचारतात की आता काय करायचं. पण तेव्हा वेळ खूप पुढे गेलेली असते आणि आपण मग तेव्हा ना बऱ्याच गोष्टी करू शकत नाही. सो त्यासाठी तुम्ही ऑनलाईन बघा, त्याच्या मागचं सायन्स जाणून घ्या आणि मगच त्या गोष्टी करा. प्रॉपर कन्सल्टेशन घ्या आणि मग ते करा. तुम्हाला रिझल्ट 100% येणारच येणार. खूप छान माहिती दिली ताई. आणि ताई तुमचा नंबर तुम्ही शेअर करू शकता? नक्की. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7977486238. आता आपण आपल्या सेकंड मेथड जी आपली आपण इथे चालू केली आहे, वेलनेस प्रोडक्ट्स, जे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर ज्योती म्हात्रे तुम्हाला एक्सप्लेन करतील. माझी फ्रेंड वेलनेस बद्दल ती सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर ज्योती म्हात्रे. मी PhD होल्डर आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. बरीच वर्ष मी या केमिस्ट्री फील्डमध्ये काम केलं आहे. पण आता असं कुठेतरी वाटतंय की ह्या केमिकल्समुळे जे काय हार्म होते आपल्या स्किनला किंवा आपण जे रोजचे वापरतो त्या प्रॉडक्ट्समधून, तर ते कुठेतरी आपण थांबवायला हवं. म्हणून बराच रिसर्च करून आम्ही हळूहळू या हर्बल प्रोडक्ट्समध्ये एंटर केलं आहे. आणि स्पेशली आता हे हर्बल सोप्स आम्ही इंट्रोड्यूस केले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात मोठं सांगू शकेन की हल्लीच आम्ही हा उपटन सोप दिवाळीसाठी स्पेशल बनवून घेतला होता. खूप छान वास आहे त्याचा आणि एक वेगळा फील येतो साबण लावल्यानंतर. हा चंदनचा आहे. काय प्राइस रेंज आहे ताई यांची? ह्या सगळ्याची प्राइस रेंज साधारण 75 पासून चालू होते. त्यातल्या त्यात हा चारकोल सोप आपल्याला फक्त आणि फक्त 50 रुपीज. इवन हा वाईन रेडचा सोप आहे. हा स्किन तुमची उजळ होते त्वचा, खूप छान काम करतो. 50 रुपीज पासून ते 120 पर्यंत जाते ही स्किनची रेंज. त्यानंतर हा आहे शॅम्पू बार. हा शॅम्पू बार तुम्हाला कंडिशनर लावायची गरजच नाही. कितीही ऑइल असेल तुमच्या केसांना तरी ते आरामात निघतं आणि केस एकदम सिल्की होतात. ही याची स्पेशालिटी आहे. ताई यांच्यामध्ये इन्ग्रेडियंट काय काय आहे? बेस म्हणजे शिया बटर आहे किंवा गोट मिल्क बेस आहे आणि ग्लिसरीन बेस हे सोप्स आहेत, ट्रान्सपरंट बेस वगैरे, आणि इसेन्शियल ऑइल्स आहे. केमिकल फ्री. केमिकल फ्री हा आमचा मेन उद्देश आहे की केमिकल फ्री साबण जायला पाहिजे आणि कस्टमरला तो सूट व्हायला पाहिजे. त्यांच्या स्किन टाईप नुसार तो सूट व्हायला पाहिजे. ते कसं सजेस्ट करता तुम्ही जर एखाद्याची ऑइली स्किन असेल तर त्यासाठी आम्हाला हा खूप छान काम करेल. उपटनचा आहे, त्यानंतर चंदनचा आहे. अजून एक आमच्याकडे कॅटेगरी आहे केसर चंदन, ते पण खूप छान काम करतं ह्याच्यामध्ये. तसंच हा रोजचा साबण आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला स्किन टाईप तुमचा ग्लो करण्यासाठी खूप हेल्प होईल. हे स्पेशली लहान मुलांसाठी बनवलेले आहे. त्यासाठी वेगवेगळे शेप्स आहेत. बाईक शेप आहे हा. ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल तर नाहीच वापरत, पण बेसिक फक्त इसेन्शियल ऑइल्स आणि बेस, सो दॅट त्यांच्या नाजूक त्वचेला कुठल्याही प्रकारचं हानी पोचली नाही पाहिजे. हा मेन उद्देश आहे. आमच्याकडे ह्याचे रिपीट कस्टमर्स आहेत. आतमध्ये काय ना काय इरेझर किंवा टॉय असतं. हो, ते पण आहे ना. हे बघा, आम्ही हे बनवले. ही छानशी डॉल आहे. मुलींना गिफ्ट करायला खूप छान, आणि मुलं अट्रॅक्ट होतात ह्या अशा गोष्टी. ते आंघोळ पण करतील. आंघोळीला जर कंटाळा करत असतील तर हा एक ऑप्शन आहे. हे बघा, हे आम्ही इन्फ्यूज केले आहेत सोपमध्ये वेगवेगळे टॉयज. सो ते खूप आम्ही जेव्हा स्टॉलवर ठेवतो हे गोष्टी, तर मुलं पहिला ते घ्यायला सांगतात. म्हणून काय प्राइस रेंज आहे? हे साधारण हे 50 ला आहे, हे 100 ला आहे. हे पण सगळे 100 रुपीजला आहे. सो हे खूपच छान आहे. त्यानंतर हा एक स्पेशल आमचा सोप आहे.
ह्याला म्हणतो आम्ही गोल्ड फेशियल बॉम्ब. अच्छा. आपण जे पार्लर मध्ये जाऊन फेशियल करतो facial तो balm. फेशियलचा इफेक्ट आपण साबणाद्वारे आणलेला आहे. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्ही याच्या बॅकला सगळे आम्ही दिलेले आहेत. अच्छा, म्हणजे वाचू शकता तुम्ही. बरोबर. आणि तर ताई, एक तो- याचा काही साईड इफेक्ट वगैरे काही? अजिबात नाही, अजिबात नाही. आम्हाला इन्स्टंट रिव्ह्यूज आलेले आहेत की ह्याच्यामुळे हा फेशियल बॉम्ब वापरल्यामुळे तो जो ग्लो येतो किंवा जी स्किन मुलायम होते ती खूप अप्रतिम आहे. बरोबर. हा. आणि आणि या सोपचं TFM काय असेल ताई? 75च्या रेंज मध्ये आहे सगळेच सोप्स. अच्छा, म्हणजे बेस्ट क्वालिटी. बेस्ट क्वालिटी देतो. तर आपल्या व्ह्युअर्सनी हा सोप का घ्यावा? ऍक्च्युली कसं आहे, बेसिकली तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे आपला स्किन टाईप, आपल्याला कशा प्रकारचं साबण सूट होतोय. बरोबर. आणि दुसरा म्हणजे जसं तुम्ही आता विचारलं TFM, तो सगळ्या याच्यावर तसा हल्ली मार्केटमध्ये तेच जास्त चालतं. तर TFM अबव 70 इज व्हेरी गुड Good. फॉर स्किन. तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्या साबणामधले इन्ग्रेडियंट्स जे दिलेले असतात ते वाचले पाहिजे. कारण तुम्ही कुठलाही एक बाजारातला सोप घ्या, त्याच्यात तुम्हाला खूप केमिकल्सची नावं दिसतीलच. व्हेअरॅज आपण जे सोप्स वापरतो त्याच्यामध्ये तुम्हाला इसेन्शियल ऑइल्स, त्यातले मेन घटक जसं की चंदन, नीम, तुलसी हे आपण वापरतो जे की नॅचरल आहे. तर तुम्ही नॅचरलकडे जा, तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. आणि तुम्ही ऑर्गॅनिक सोप, आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्किनवर रॅश येणार नाही हे आम्ही 100% सांगू शकतो. अशा प्रकारे पण गिफ्टिंग करतो. छान. हे असे दिवाळीमध्ये आम्ही खूप सारे दिलेले आहेत की बहिणीने भावाला दिलंय, भावाने बहिणीला दिलंय. वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बोज आम्ही ऑफर केले. रिटर्न गिफ्टलाही छान आहे. तर तुम्ही एक युनिक आयटम म्हणून नक्की देऊ शकता. ट्रॅव्हल फ्रेंडली म्हणून सोप्स बनवले छोटे छोटे, म्हणजे तुम्ही आरामात कॅरी करू शकता. हा बघा, हे फक्त फ्लेवर्स वेगळे आहेत. हा आहे गुलाब रोजचा, हा खूप छान जातो बघा. संपलेत ऑलमोस्ट सगळे. तर हा चाफ्याचा आहे. चाफा हा सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे तो भराभर घेतला गेलाय. कॉफीचे सोप्स आहेत. हे रेड वाईन आहे, रेड वाईनचा सोप आहे. आणि ॲक्वा फ्रेश, छान, खूप छान आहे. आणि हा एक थोडासा मोठा चारकोलचा सोप आहे. तर हे तुम्हाला कॅरी करायला खूप छान जातं. एका छोट्या पाऊचमध्ये टाकून दिलेत की तुम्हाला ते एनी टाइम यूज होतात. सर्वात जास्त सेल कोणता सोप होतो? चाफा. खूप छान जातो. आणि आम्ही हा मोठ्या फॉर्म मध्ये पण बनवतो की हा बघा, हा आहे, हा आहे, हे चाफा. हे ऍज अ फेअरनेस म्हणून पण तुमचा रंग उजळणं ह्याच्यासाठी पण ते काम करतं. म्हणजे सुगंध आहेच, तुम्ही आंघोळ केली की तुम्हाला ते जाणवतच. त्यामुळे त्याची डिमांड खूप आहे. आणि त्याच्यानंतरचा हा नीम तुलसी, कारण अंगाला खाज येत असेल, रॅश असेल तर हा खूप जातो. लोकांना माहिती आहे, जवळच आहे नीम तुलसी, हे माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे तो खूप संपतो. हे तुम्ही कसं बनवता? कोल्ड प्रेस, हॉट प्रेस? मोल्ट अँड पोर. ह्यापैकी कुठलेही सोप्स तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. हे सगळे सोप्स आम्ही हँडमेड बनवलेले आहेत. आणि स्पेशल इफेक्ट्स दिलेले आहेत. जसं की ह्याच्यामध्ये चंदन पावडर वापरली आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये नीम तुलसीची पावडर वापरलेली आहे. हा एक स्पेशल आहे भीमसेन कापूरचा सोप, त्याचा पण बनवलाय आणि युनिक आहे. आणि हे आम्ही घरी रिसर्च करून जसं जसं लोकांची डिमांड आहे किंवा रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे हे सगळे सोप्स आम्ही आणलेले आहेत. थंडीचे दिवस चालू झालेलेच आहेत, तर आम्ही घेऊन आलो आहेत ही स्पेशल क्रीम, जी बॉडी क्रीम आहे, विंटर स्पेशल बॉडी क्रीम. ही आजच आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे. त्यानंतर हा सेक्शन आहे बाथ सॉल्ट्स. इप्सम बाथ सॉल्ट्स आहेत. ह्याच्यामध्ये वेगवेगळे आम्ही फ्रेग्रन्सेस दिलेले आहेत. हा लेमन ग्रास आहे, गुलाब आहे, टी ट्री आहे, निलगिरी आहे आणि लव्हेंडर. हे 5 फ्रेग्रन्सेस मिळतील. त्याचे काय फायदे असतात ताई? इप्सम बाथ सॉल्टचे फायदे आहेत, मेन म्हणजे स्ट्रेस लेवल कमी करतं. निगेटिव्ह काही विचार असतील तर ते थोडंसं बाहेर काढायला मदत करतं. तुम्ही काय करू शकता, आंघोळीच्या पाण्यात रोज थोडा 1 चमचा इप्सम सॉल्ट टाकायचा
किंवा तुमचं संध्याकाळी स्ट्रेस लेवल किंवा बॉडी पेन खूपच असेल तर तुम्ही थोडं पाणी गरम करून त्याच्यामध्ये पाय सोडून बसू शकता. तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतं. बघा असं म्हणतात की बाथ सॉल्टने बाहेरून बॉडी डिटॉक्स होते. येस येस, खूप छान इफेक्ट्स आहेत त्याचे. त्यानंतर हा आहे पपया जेल. हे बघा, पपया जेल स्किनला तुम्ही रात्री लावून ठेवलं तर एकदम स्मूथनिंग इफेक्ट आहे. ॲलोवेरा जेल तर सगळ्यांना माहितीच आहे. हे अभ्यंग तेल दिवाळीसाठी जरी असलं तरी पण हे आता थंडीच्या दिवसात खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही जर स्किनला लावून ठेवून दिलात आणि मग आंघोळ केलीत तर तुमचं जे ड्रायनेस आहे तो पूर्णपणे निघून जातो. शिवाय आमच्याकडे हा एक वेगळा फेस वॉश आहे, उपटन फेस वॉश. तुम्ही फेस वॉश जनरली लिक्विड फॉर्म मध्ये बघितले असतील. आमचा हा ड्राय फेस वॉश आहे, पावडर फॉर्म मध्ये. तो हा 2 पॅकिंग मध्ये केलेला आहे, एक ट्रॅव्हलिंग साठी म्हणून आणि हा घरी वापरू शकतात. थोडीशी पावडर हातावर घ्यायची, पाणी टाकायचं आणि तो पूर्ण चेहऱ्याला लावायचा. खूप छान इफेक्ट आहे. सर्वांची काय प्राइस रेंज आहे? हा आहे 100 ला आणि हा 50 ला. हे तेल आहे 150 ला. पूर्ण बॉडीसाठी वॉलनट स्क्रब हे तुमची डेड स्किन काढायला मदत करतं. आहे शाही गुलाब वॉश. हे बघा, हे 2 पॅकिंग मध्ये केलेलं आहे शाही गुलाब बॉडी वॉश. तुम्हाला आंघोळ एकदम शाही पद्धतीने हवी असेल तर तुम्ही नक्की हा वापरू शकता. परत परत घ्याल तुम्ही, असं प्रोडक्ट आहे. तर मंडळी, तुम्ही आज आमच्याकडे एवढे वेगवेगळे प्रोडक्ट्स बघितले, वेगवेगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली. हे सगळं तुम्हाला कुठे मिळेल, तुम्हाला कुठे यावं लागेल किंवा हे सगळे प्रोडक्ट तुम्ही कुठनं परचेस करू शकता किंवा आमचं कन्सल्टन्सी कुठनं घेऊ शकता. तर मी तुम्हाला सांगते, आमचं हे शॉप आहे डोंबिवली ईस्टला, नांदिवली रोड, माऊली हॉटेलच्या बरोबर समोर. तुम्हाला स्टेशनवरून ऑटोही मिळते नांदिवली रोडसाठी. माऊली हॉटेलच्या समोर तुम्ही या. इथे आमचं शॉप आहे अनुभूती स्पिरिच्युअल वेलनेस सर्व्हिसेस या नावाने. त्याचबरोबर तुम्ही जर घरी आहात, तुम्हाला घरी हे प्रोडक्ट मागवायचे असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7977486238. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही मला मेसेज करू शकता आणि जे काही प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही प्रोडक्ट आमच्याकडनं घेऊ शकता. एकदा घेऊन बघा, तुम्हाला त्याचा रिझल्ट कळेल की ते कसे रिझल्ट येतात. एकदा घेतल्यावरती तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की ते रिझल्ट देतात का नाही देत आणि ते कसे वापरायचे हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगू. डेफिनेटली 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट येणार आहे. त्याचबरोबर जे आपले वेलनेसचे प्रोडक्ट आहेत, माझा नंबर आहे 7021209704. ह्या सगळ्या सोप्सबद्दल जी काही माहिती मी दिली आहे ती तुम्हाला हवी असेल, तुम्हाला सोप्स ऑर्डर करायचे असतील तर डेफिनेटली या नंबरवर कॉल करा, व्हॉट्सअप करा. आणि एक सांगू इच्छिते की काहीतरी स्पेशल द्या, लोकांना आवडेल. एक वाण म्हणून मार्गशीर्ष निमित्त हे बघा, हे फक्त 10 रुपीजला सोप आहेत. तुम्ही काहीतरी युनिकनेस द्याल तेव्हाच लोकांना पण बरं वाटेल. नेहमी नेहमी तेच वाण देण्यापेक्षा काहीतरी वेगळं द्या. आणि मग पाहिजे तर तुम्ही मोठ्या सोप्सकडे वळा. मोठे सोप्स पण फार महाग नाही आहेत, 50 पासून चालू होत आहेत. सो यू कॅन डेफिनेटली ट्राय दिस सोप. मेहनत तर करायची आहे. हे सगळे प्रोडक्ट तुमच्यासाठी काम 100% करणार आहेत, पण मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनत करा. त्याचबरोबर तुमच्या लाईफमध्ये जर काही हॅपनिंग होत नसेल, तुम्ही कुठे अडकला असाल, काही प्रॉब्लेम्समध्ये असाल ना, तर हे प्रोडक्ट वापरून, जसे क्रिस्टल्स आहेत आपल्याकडे, या पद्धतीने तुम्ही ते तुमच्या ऑरावरती, तुमच्या एनर्जीवरती काम करून आणि त्याचबरोबर मेहनत करून 100% ह्याचे रिझल्ट्स मिळवा. यासाठी आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, आवर्जून या शॉपला व्हिजिट करा आणि तुम्ही घर बसल्या सुद्धा या वस्तू मागवू शकता. तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहे ते तुम्ही फ्रीली विचारू शकता. आणि ताई एवढ्या कोऑपरेटिव्ह आहे की नक्कीच तुमचे जे प्रश्न आहेत, जे काही तुमची क्वेरीज आहेत ते सर्व इथे सॉल्व्ह होतील. तर नक्की या, व्हिजिट करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.